इतक्या सकाळी मी आणि माझा भाऊ कुठे जात असेल बरे, तर तुम्हाला माहितीच आहे की जनावरांना चारा आणायसाठी. आणि या ठिकाणी चारा आणाय गेल्यावर आम्हाला काय दिसलेलं आहे, तर या ठिकाणी काही मुलं प्रॅक्टिससाठी आलेले आहेत. तर ती कशाची प्रॅक्टिस, तर ती भरतीची प्रॅक्टिस आणि मिलिटरी भरती किंवा पोलीस भरतीची. जाताना आम्ही कोयता वगैरे घेऊन गेलो आहे, कारण की हे बघा मिलिटरी भरतीची मुलं इथे प्रॅक्टिस करायला तुडवा लागलेत. आणि तसे आपण देखील तिथं शेत तुडवाले वैरणसाठी. आणि या ठिकाणी दसऱ्याला जे देवळावरून सोनं टाकलं ते बसवेश्वर मंदिराच्या, ते या झाडापासून घेऊन गेलेलं असते. हे झाड आहे आपट्याचं. होय, देवळात दसऱ्याला सोनं देवळावर टाकतात ते ह्या झाडावर नेतात. भाऊ आता वैरण म्हणजे चारा उचलत आहे, पण त्या चाऱ्यावर दवबिंदू इतके पडले आहेत ना, की पाऊस नाही पण दवबिंदूमुळे ओलं व्हायचं कंडिशन आलेली आहे. त्यामुळे आता आम्ही हा चारा घेऊन जाणार आणि पुन्हा गाडी उठवणार. आणि पुन्हा मला लिफ्ट जाताना भेटली, एक व्यक्ती दिसला, कारण की मला जाताना परत लिफ्ट हवी असते, कारण की मला जाताना चालत जावं लागतं. गाडीवर चारा भाऊ घेऊन गेला असतो. मग या ठिकाणी लिफ्ट घेऊन जाताना तुम्हाला दिसेल की या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी पंचकल्याण पूजेचे भाग जे आहेत, ते पंचकल्याण पूजा इथेच भरली होती. एका बाजूला इकडे मंडप होता आणि या बाजूला जेवणाची व्यवस्था म्हणजे भोजनाची व्यवस्था होती. तर ते देखील भाग पहा. डिग्रजचा कृष्णाकाठ वेगवेगळे भाग येत असतात. पुन्हा मी चालत गल्लीत आलेलो आहे आणि चारा आणायचा हा भाग आता इथेच आपण एंड करू. काय पाहिजे, काय पाहिजे? हा, नुसता खायला पाहिजे, नुसता खायला पाहिजे, नुसता खायला पाहिजे.